जरी मी भविष्यात जरी माझी बायको जिल्हा परिषद सदस्य झाली, कमळ चिन्हावर होईल, भविष्यात ती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी आंधळी गटात घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। यामध्ये त्यांनी येणाऱ्या आंधळी गटाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची पत्नी सोनल गोरे यांची कमळ चिन्हावरून उमेदवारी जाहीर केली। यावेळी त्यांनी जिल्हा परिषद गटातून सोनल गोरे कमळ चिन्हावर निवडून येणार, यापुढील काळात भाजपचा आमदार मीच होणार असे जाहीर केले असून, मी आमदार झाल्यावर मंत्री जयकुमार गोरे यांचा गट वेगळा असेल आणि शेखरभाऊ गोरे यांचा गट वेगळा असेल असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केल्यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्या समोर बंधू शेखर गोरे यांचे मोठे आव्हान असणार आहे। हा शेखर गोरे माझ्या बायकोची उमेदवारी डिक्लेअर करून टाकतो। त्या आंधळी गटातनं त्या आंधळी गटातनं जिल्हा परिषदेला, आणि ती पण माझी बायको कमळ चिन्हावर लढेल एवढं पण तुम्हाला सांगतो। ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गटात प्रवेश केलाय, जरी मी भविष्यात जरी माझी बायको जिल्हा परिषद सदस्य झाली, कमळ चिन्हावर होईल, भविष्यात 3 महिने शेखर गोरे कमळ चिन्हावरचा आमदार होईल हे पण ठासून सांगतो। मी जरी भविष्यात आमदार झालो, भाजपचा आमदार झालो, माझी बायको जरी भाजपची जिल्हा परिषद सदस्य झाली, तरी पण जयाभाऊची पार्टी, जयाभाऊचा ग्रुप वेगळा असेल। मला राष्ट्रवादीच्या लोकांना सांगायचंय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आलाय, तुम्हाला हा शेखर गोरे विरोधकांच्या किंवा दुसऱ्याच्या दावणीला कधीही बांधणार नाही, लक्षात ठेवा मित्रांनो। जरी भाजपचे मंत्री जयाभाऊ असतील, भविष्यात मी आमदार भाजपचाच असेल, तरी पण शेखरभाऊ गोरेचा गट वेगळा असेल आणि जयाभाऊ गोरेचा गट वेगळा असेल। जयाभाऊच्या गटाचं आणि शेखर गोरेच्या गटाचं ज्या त्या गावात जमलं तर ठीक, नाहीतर रमेश भाऊ तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायत पण शेखर गोरे गटाचीच असेल आणि सोसायटी पण शेखर गोरे गटाचीच असेल। काय लोक म्हणतात, मानखटामध्ये 9 गट आहेत, मानमध्ये 5 गट आहेत, खटाव तालुक्यात 4 गट आहेत। काय लोक म्हणतात इथं आंधळी गटात पण बरीच लोक आहेत, म्हणतात माझी जाहीर केली आहे। काय जाहीर केली मलाच माहित नाही। एक म्हणतो मी पंचायत समितीला, एक म्हणतो मी जिल्हा परिषदेला, एक म्हणतो मी आमदारकीला, एक म्हणतो इकडे आहे, खटाव तालुक्यातनं माझं फिक्स झालं। जोपर्यंत मी आणि जयकुमार गोरे आम्ही दोघं बसत नाही, तोपर्यंत कुठल्याही गटातली, मानमधल्या 5 गटातली आणि खटाव तालुक्यातल्या 4 गटातली कुठलीही उमेदवारी फायनल नाही म्हणजे नाही। आता ह्या आंधळी गावातलीच लोक, बरीच लोक असे इथं कार्यक्रम कसा घेतोय बघू, त्यांना अजून माहित नाही। शेखर गोरेचे कार्यकर्ते ज्यांच्याबरोबर असतो त्यांनाच गुलाल असतो। 2014ला रमेश भाऊ आपण विजयसिंह मोहिते पाटला बरोबर गेलो होतो, विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले। 2019ला आपण रणजितदादा निंबाळकरांच्या बरोबर गेलो, रणजितदादाला पण गुलाल मिळाला। त्याच्यानंतर 2024ला आपण खासदार केला, धैर्यशील मोहिते पाटला बरोबर गेलो, त्यांना पण गुलाल मिळाला। आणि 2024ला कोणाबरोबर गेलो, जयभाऊ
2024 ला आपण जयभाऊच्या बरोबर गेलो आणि त्यांना पण गुलाल मिळाला. त्यामुळे आंधळी गावातील काही लोकांना त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही जिकडे जातो तिकडेच गुलाल असतो. आम्ही चुकून इकडे तिकडे गेलो तर घोटाळा होईल. त्यामुळं अजिबात काळजी करू नका आणि दादागिरी करायची तर विषय सोडून दे. जे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षातून आले आणि माझे जुने कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांनी एवढंच लक्षात ठेवा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. हा शेखर गोरे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.